चला आता आपण बॅलन्सिंग द रिडॉक्स रिएक्शन्स इन बेसिक मीडियम हाफ रिएक्शन्स मेथड किंवा आयन इलेक्ट्रॉनिक मेथड नुसार स्टडी करणार आहोत. सेम आहे जसं आपण हाफ रिएक्शन्स मेथडमध्ये ऍसिडिक मीडियममध्ये बॅलन्स केलं तेच बेसिक मीडियममध्ये तसंच बॅलन्स करावं लागते. फक्त थोडंसं आपल्याला बेसिकली अंडरस्टँडिंग असली पाहिजे की जे शेवटची स्टेप असते जिथे एच पॉझिटिव्ह येतील ऍसिडिक मीडियम सारखे तर त्याला OH निगेटिव्ह आपल्याला बॅलन्स न्यूट्रलाइज करून ती रिएक्शन्स कम्प्लीट करायची असते. तर मग चला आज आता आपण बेसिक मीडियम मध्ये हाफ रिएक्शन्स मेथडनुसार ही रिडॉक्स रिएक्शन्स बॅलन्स करणार आहोत. जसं बेसिक मीडियम मध्ये बॅलन्स करत असताना सेम जसं आपण ऍसिडिक मीडियम मध्ये हाफ रिएक्शन्स मेथडनुसार दोन हाफ इक्वेशन बनवतो आणि त्यांना बॅलन्स करत नेतो तसंच इथेही करायचं आहे. फक्त शेवटची स्टेप आपल्याला चेंज करायची आहे. चला स्टेप फर्स्ट मध्ये आपण काय करत असतो, बॅलन्सिंग द अदर ॲटम्स अदर दॅन हायड्रोजन अँड ऑक्सिजन अँड असाइन द ऑक्सिडेशन नंबर ऑफ ईच ॲटम. ऑक्सिजन आणि हायड्रोजन ॲटम सोडून बाकीचे ॲटम आपण बॅलन्स करत असतो. जसे इथे एक सेलेनियम आहे, एक सेलेनियम आहे, दोन क्लोरीन इथे आहे तर एक क्लोरीन इथे आहे, तर त्यामुळे आपण इथे दोन क्लोरीन ॲटम करू. तर अशा प्रकारे अदर ॲटम बॅलन्स केले आपण. आता प्रत्येक ॲटमची ऑक्सिडेशन स्टेट असाइन करू. जसं इथे यांची ऑक्सिडेशन स्टेट काय येणार आहे, हे -6 तिकडे गेला +6 +6 -2 म्हणजे +4. सर यांची ऑक्सिडेशन स्टेट येईल +4. सेलेनियमची इथे ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट -2. क्लोरीन होमो ॲटॉमिक मॉलिक्यूल असल्यामुळे ऑक्सिडेशन स्टेट 0. इथे यांची सेलेनियमची ऑक्सिडेशन स्टेट येईल +6 आणि ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट -2 आणि क्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट -1. अशा प्रकारे आपण पहिल्यांदा ऑक्सिडेशन स्टेट असाइन करत असतो. असाइन द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ईच ॲटम. Then identify which of the following species undergo oxidations and which of the following species undergo reductions. जसं सेलेनियमचे इथे काय झालेलं आहे, ऑक्सिडेशन्स. इन्क्रीजिंग ऑक्सिडेशन नंबर +4 कन्वर्टेड इनटू द +6 मीन्स इन्क्रीजिंग ऑक्सिडेशन नंबर मीन्स ऑक्सिडेशन रिएक्शन इज ऑकर. हे ऑक्सिडेशन रिएक्शन झालेली आहे. आणि इथे क्लोरीनचा जो ऑक्सिडेशन स्टेट आहे 0 ते यांचं कन्वर्शन झालेलं आहे -1. 0चं -1 म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन झालेला आहे म्हणजे रिडक्शन्स. काय झालेलं आहे, रिडक्शन्स. तर पहिल्यांदा हे दोन ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन्स आणि रिडक्शन हाफ रिएक्शन सेपरेट करून लिहायचे आहे. म्हणून स्टेप सेकंड आहे डिवाइडिंग दिस इक्वेशन्स इनटू द 2 हाफ इक्वेशन्स दॅट इज ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन्स अँड रिडक्शन हाफ इक्वेशन्स. तर आपण इथे पहिल्यांदा ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन्स लिहिणार आहोत. ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन्स आहे की नाही. ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन्स कोणता, यांच्यामध्ये ऑक्सिडेशन्स कोणाचं होऊन राहिलेलं आहे, सेलेनियम O3 डायनिगेटिव्ह कन्वर्टेड इनटू सेलेनियम टेट्रा ऑक्साइड डायनिगेटिव्ह मध्ये कन्वर्शन्स होऊन राहिलेलं आहे. तर ही ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन सेपरेट करून लिहिली. दुसरी रिडक्शन्स हाफ रिएक्शन्स आपण सेपरेट करून लिहिणार. रिडक्शन्स हाफ रिएक्शन्स. रिडक्शन्स हाफ रिएक्शन सेपरेट करून लिहिणार. तर रिडक्शन्स कोणाचं झालेलं आहे, Cl2 गॅस कन्वर्टेड इनटू Cl आयन्स, ट्वाइस Cl आयन्स. अशा प्रकारे आता दिस 2 रिएक्शन्स आपण हाफ रिएक्शन सेपरेट करून लिहिल्या. आता यांच्यामध्ये ऑक्सिजन बॅलन्स करणे. आता या साईडला 4 ऑक्सिजन आहे, या साईडला 3 ऑक्सिजन आहे, त्यामुळे या साईडला एक H2O मॉलिक्यूल ऍड करणार. म्हणून आता आपण बॅलन्सिंग द ऑक्सिजन ॲटम्स, ऑक्सिजन ॲटम बॅलन्स करू. बघा इथे ऑक्सिजन ॲटम बॅलन्स करण्यासाठी पहिली जी ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन्स आहे तर SeO3 डायनिगेटिव्ह प्लस 1 H2O ऍड करावं लागेल टू बॅलन्स द ऑक्सिजन. इकडे 4 आहे तर इकडे 4 करण्यासाठी एक H2O पण ऍड केलाय, SeO4 डायनिगेटिव्ह. इन दिस वे वी कॅन बॅलन्स द ऑक्सिजन. हियर द सेम रिएक्शन्स इज देअर, नो ऑक्सिजन ॲटम्स gives rise to 2Cl negative. Balancing the hydrogen atoms. Next step काय, balancing the hydrogen atom. Hydrogen atom balance करणार आहोत आपण आता. हायड्रोजन ॲटम या साईडनं 4 आहे, या साईडनं या साईडनं 2 आहे, या साईडनं 0 आहे. मीन्स 2 हायड्रोजन ॲटम्स आर ॲडेड अँड द प्रॉडक्ट साईड SeO3 डायनिगेटिव्ह प्लस H2O
plus H2O gives rise to SeO4 डायनिगेटिव्ह प्लस twice H positive. हे हायड्रोजन ॲटम बॅलन्स केले आपण. इथे Cl2 gas gives rise to twice Cl negative. In this way, the hydrogen atoms are balanced. हायड्रोजन ॲटम बॅलन्स केले इथे आपण. इथे ऑक्सिजन ॲटम बॅलन्स केले. बरोबर आहे. अशा प्रकारे आता बॅलन्स केलेल्या याच्यातनी चार्ज बॅलन्स करायचा आपल्याला. नेक्स्ट स्टेप कोणती आहे आपल्याला? चार्ज बॅलन्स. चार्ज बॅलन्स करू आपण. आता चार्ज बॅलन्स कसं करत असतो आपण? बाय ऍडिंग द इलेक्ट्रॉन्स. यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स ऍड करून चार्ज बॅलन्स करतो. चला ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन्स पहिल्यांदा लिहितो मी आणि मग आपण त्यांना बॅलन्स करू. जसं SeO3 डायनिगेटिव्ह प्लस काय आहे? H2O gives rise to काय आहे इकडे? SeO4 डायनिगेटिव्ह प्लस twice H पॉझिटिव्ह. बघा आता आपल्याला चार्ज बॅलन्स करायचा आहे. आपल्याला या साईडचा चार्ज बॅलन्स करायचा आहे. म्हणजे -2 या साईडनं आहे, या साईडनं -2 + 2 म्हणजे 0 आहे. तर आपल्याला हे -2 + 2 0 म्हणजेच -2 करायचं आहे. -2 करायचं आहे म्हणजेच आपल्याला इथे किती इलेक्ट्रॉन्स ऍड करावं लागेल? 2 इलेक्ट्रॉन्स ऍड करावं लागेल. त्यावेळेस आता याही साईडनं -2 होईल, त्याही साईडनं -2 होईल. असं आपण ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन्स मध्ये ती प्रॉडक्ट साईडने इलेक्ट्रॉन्स ऍड करत असतो आणि चार्ज बॅलन्स करत असतो. आता रिडक्शन हाफ रिएक्शन्स मध्ये रिएक्टंट साईडनं काय करत असतो? इलेक्ट्रॉन्स ऍड करत असतो आणि चार्ज बॅलन्स करत असतो. जसं इथे रिएक्शन्स काय आहे? Cl2 गॅस आहे, गिव्स राईज टू twice Cl निगेटिव्ह. आता हे twice Cl निगेटिव्ह 2 निगेटिव्ह चार्ज या साईडनं आहे आणि या साईडनं 0 आहे. तर याही साईडनं 2 निगेटिव्ह करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? 2 इलेक्ट्रॉन्स या साईडनं ऍड करावं लागेल. आता बघा या रिएक्शन्स मध्ये चार्ज बॅलन्स झाले. आता चार्ज बॅलन्स झाल्यावर लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स ही बॅलन्स आहे. यांनी 2 इलेक्ट्रॉन्स लॉस केले तर यांनी 2 इलेक्ट्रॉन्स गेन केले. तर मग नॅचरली हे गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स दोन्ही बॅलन्स आहे. आणि बॅलन्स असल्यामुळं आपण सरळ आता काय करणार आहोत? या रिएक्शन्सला ऍड करणार आहोत. चार्ज बॅलन्स आहे आणि इलेक्ट्रॉन्स सुद्धा बॅलन्स आहे. गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स कॅन्सल होईल. असं झाल्यामुळे आता काय होणार आहे? SeO3 डायनिगेटिव्ह प्लस H2O प्लस Cl2 गिव्स राईज टू काय येणार आहे? SeO4 डायनिगेटिव्ह प्लस twice H पॉझिटिव्ह प्लस twice Cl निगेटिव्ह. पण आता काय झालं की हे ऍसिडिक मीडियम मध्ये नाही आहे रिएक्शन्स. कोणत्या मीडियम मध्ये आहे? बेसिक मीडियम मध्ये आहे. जर बेसिक मीडियम मध्ये असेल तर H पॉझिटिव्ह रिएक्शन्स मिक्सर मध्ये राहणार नाही. मग आपल्याला तेवढे H पॉझिटिव्ह काय करायचे आहे? तर बॅलन्स म्हणजे न्यूट्रलाइज करायचे आहे. म्हणून ऍडिंग द OH आपण काय करणार आहोत? ऍडिंग द OH ऑन बोथ साइड टू न्यूट्रलाइज द H पॉझिटिव्ह न्यूट्रलाइज करण्यासाठी. म्हणजे इथे 2 OH या साईडने ऍड करावं लागेल, 2 OH या साईडने ऍड करावं लागेल. SeO3 डायनिगेटिव्ह प्लस H2O प्लस Cl2 प्लस twice OH निगेटिव्ह या साईडने ऍड करावं लागेल. त्यानंतर SeO4 डायनिगेटिव्ह प्लस twice H पॉझिटिव्ह प्लस twice OH निगेटिव्ह प्लस twice Cl निगेटिव्ह. आता हे twice H2O होऊन जाईल. काय होऊन जाईल? twice H2O. आता twice H2O मधला एक H2O काय होऊन जाईल? कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे फायनली इक्वेशन्स भेटेल आपल्याला SeO3 डायनिगेटिव्ह आणि प्लस Cl2 प्लस twice OH निगेटिव्ह गिव्स राईज टू SeO4 डायनिगेटिव्ह प्लस एक H2O राहील प्लस twice Cl निगेटिव्ह. तर अशा प्रकारे हे काय होणार आहे? बॅलन्स होईल. आता बघा बॅलन्स झालं की नाही ते चेक करू आपण. हे -2 आहे आणि हे -2 आहे. म्हणजे -4 चार्ज या साईडला आहे, इथे हे -2 आहे आणि हे -2 आहे. -2 चार्ज या साईडला आहे. म्हणजे ही रिएक्शन्स फायनली काय झाली? आता बॅलन्स झाली. दॅट इज द बॅलन्स रिएक्शन्स इन बेसिक मीडियम. आता हे बेसिक मीडियम मध्ये बॅलन्स आहे. बस एक ऍसिडिक मीडियमची आणि बेसिक मीडियम मध्ये बेसिक डिफरन्स एवढाच आहे की ऍसिडिक मीडियम मध्ये H पॉझिटिव्ह पर्यंत ही रिएक्शन स्टॉप होईल. बेसिक मीडियम मध्ये H पॉझिटिव्ह न्यूट्रलाइज करू बाय ऍडिंग द सेम अमाउंट ऑफ OH ऑन बोथ साइड. क्लिअर झालं? अशा प्रकारे हे आपण क्लिअर केली बेसिक मीडियम मध्ये एक रिएक्शन्स. नेक्स्ट प्रॉब्लेम पाहू आता आपण याच्या नंतरचा. चला आता आपण सेकंड एक्झाम्पल पाहू. हाफ रिएक्शन्स मेथड नुसार आपण बॅलन्स करणार आहोत रिडॉक्स रिएक्शन्स किंवा आयन इलेक्ट्रॉन मेथड सुद्धा म्हणतात त्यांना.
तर हे सुद्धा बेसिक मीडियमचं एक्झाम्पल आहे. तर आता या एक्झाम्पलमध्ये आपण सर्वात पहिल्यांदा पहिली स्टेप काय करणार आहोत, बॅलन्सिंग द अदर ॲटम्स अदर दॅन हायड्रोजन अँड ऑक्सिजन ॲटम्स. जसं या साईडनं 2 सल्फर आहे, या साईडनं 4 सल्फर आहे, म्हणून मी इथे ट्वाईस सल्फर करतो. या साईडनं 2 आयोडीन आहे, या साईडनं 1 आयोडीन आहे, म्हणून मी इथे 2 आयोडीन करतो. अशा प्रकारे पहिल्यांदा अदर ॲटम बॅलन्स करायचे आहे अदर दॅन हायड्रोजन अँड ऑक्सिजन ॲटम्स अँड असाइन द ऑक्सिडेशन नंबर ऑफ इच ॲटम. प्रत्येक ॲटमचा ऑक्सिडेशन नंबर असाइन करू. इथे ऑक्सिडेशन नंबर किती येणार आहे त्यांचा, तर जर नाही आलं तर आपण हे सॉल्व्ह करून पाहायचं. ज्यांना कसं असते कधी कधी डायरेक्ट येत नाही, म्हणून S2O3 डायनिगेटिव्ह यांची ऑक्सिडेशन स्टेट काढायची आहे. ट्वाईस सल्फर थ्राईस ऑक्सिजन इज इक्वल टू -2. त्याच्यामुळे 2x प्लस 3 -2 इज इक्वल टू किती येणार आहे -2. हे -6 तिकडे गेले +6 काय होईल -2 + 6 म्हणजेच 2x इज इक्वल टू 4 आणि x इज इक्वल टू +2. त्याच्यामुळे यांची ऑक्सिडेशन स्टेट किती येणार आहे +2 ऑक्सिडेशन स्टेट आहे. ऑक्सिजन साठी -2, आयोडीन साठी काय येणार आहे 0. इथे बघा यांची ऑक्सिडेशन स्टेट 2.5 येते. ज्यांना काढता येत नाही त्यांनी काढून पाहिजे. S4O6 डायनिगेटिव्ह असा मॉलिक्यूल आहे. त्यामुळे आपण काय करणार आहोत इक्वल टू -2, 4 सल्फर ॲटम आहे आणि 6 ऑक्सिजन ॲटम्स आहेत. नॅचरली इथे 4x आपण काय करणार आहोत, ज्यांची काढायची आहे त्यांच्यासाठी x, ऑक्सिजन साठी -2 इज इक्वल टू -2. 4x इज इक्वल टू -2, हे 12 तिकडे जातील +12 होतील. त्याच्यामुळे 4x इज इक्वल टू किती 10 आणि x इज इक्वल टू 10/4 आणि 10/4 म्हणजेच 5/2 आणि 5/2 म्हणजेच 2.5. त्याच्यामुळे आपण ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सल्फर 2.5 आहे. ऑक्सिजन -2 आणि आयोडीनची -1. तर अशा प्रकारे ज्यांची ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला माहिती नसेल तर ते आपण काढू शकतो अशा पद्धतीनं. तर कुणाची आपल्याला जर वाटली डिफिकल्ट आपण ज्या पद्धतीनं ऑक्सिडेशन नंबर काढत असतो ते पद्धत वापरून ऑक्सिडेशन नंबर असाइन करायचे. त्याच्यानंतर याच्यातली ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन्स ओळखायची आहे. कोणाचा ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज झाला त्यांचं ऑक्सिडेशन झालं, 2चं कन्व्हर्शन 2.5 मध्ये झालं. याचा अर्थ यांचं काय झालंय ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन्स. आणि ज्यांचा ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज झालाय त्यांचं रिडक्शन झालंय. 0चं -1 म्हणजे डिक्रीज झालं, याचा अर्थ इथे काय झालंय रिडक्शन्स. आता हाफ रिएक्शन्स मेथडमध्ये काय करत असतो, ह्या जे 2 रिएक्शन्स आहे हाफ रिएक्शन्स मध्ये आपण डिवाइड करत असतो. म्हणून स्टेप सेकंड अशी आहे, डिवाइड द इक्वेशन इंटू द 2 हाफ इक्वेशन्स. 2 हाफ इक्वेशन मध्ये हे इक्वेशन डिवाइड करत असतो. ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन्स अँड रिडक्शन हाफ इक्वेशन्स. त्याच्यामुळे आता मी ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन्स लिहितो. पहिल्यांदा ऑक्सिडेशन्स हाफ इक्वेशन्स आपण पहिल्यांदा लिहू, लक्षात ठेवा. तर ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन्स कोणता आहे, ट्वाईस S2O3 डायनिगेटिव्ह गिव्स राईज टू S4O6 डायनिगेटिव्ह. बघा लक्षात ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे आपण ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन्स लिहायचं आहे आणि सेकंड रिडक्शन हाफ इक्वेशन्स लिहायचं आहे. रिडक्शन्स हाफ इक्वेशन्स आणि ही दोन्ही इक्वेशन बॅलन्स करत न्यायचे आहे नंतर. तर रिडक्शन हाफ इक्वेशन आहे I2 गिव्स राईज टू ट्वाईस I निगेटिव्ह. आता आपल्याला ऑक्सिजन बॅलन्स करायचे आहे. इथे 3 2 जार 6, इथे ऑलरेडी 6 आहे म्हणजे ऑक्सिजन बॅलन्स आहे. हायड्रोजन ॲटम बॅलन्स करायचे आहे तर ऑलरेडी हायड्रोजन ॲटमही बॅलन्स आहे. आता यांच्यामध्ये आपल्याला चार्ज बॅलन्स करायचा आहे. ऑक्सिजन बॅलन्स आहे, हायड्रोजन बॅलन्स आहे. ऑक्सिजन आणि हायड्रोजन बॅलन्स करत असतो तर ते ऑलरेडी यामध्ये बॅलन्सच आहे. आता आपल्याला काय बॅलन्स करायचं असते, चार्ज बॅलन्स करायचा असतो. बघा लक्षात ठेवायचं आहे. त्यासाठी आता आपण चार्ज बॅलन्स करतो. तर इकडे चार्ज बॅलन्स कसं करत असतो आपण, by adding the electrons on the right side of the oxidation half reactions and by adding the electrons on the left side of the reduction half reactions. म्हणून चार्ज बॅलन्स नेक्स्ट स्टेप्स कोणती असते आपली, चार्ज बॅलन्स करत असतो. आणि चार्ज बॅलन्स कसं करतो आपण, बाय ऍडिंग इलेक्ट्रॉन्स. त्यामध्ये इलेक्ट्रॉन्स ऍड करत असतो है ना, इलेक्ट्रॉन्स ऍड करत असतो. जसं ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन जर घेतली S2O3 डायनिगेटिव्ह आणि गिव्स राईज टू काय भेटून राहिलं आपल्याला S4O6 डायनिगेटिव्ह. S4O6 डायनिगेटिव्ह बरोबर आहे. अशा प्रकारे आता या रिएक्शन्स मध्ये आपण चार्ज बॅलन्स करू.
आता चार्ज बॅलन्स करण्यासाठी नॅचरली हे किती चार्ज आहे तुमचा -4 चार्ज आहे आणि इकडे -2 आहे. आता आपल्याला इकडला -4 आहे आणि इकडला -2 आहे, तर आपल्याला -4 या साईडनेही करायचं आहे आणि म्हणून -4 करायचं असलं म्हणून ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन्स मध्ये आपण इलेक्ट्रॉन्स प्रॉडक्ट साइडने ऍड करत असतो टू बॅलन्स द चार्ज ऑन राईट साइड. राईट साइडचा चार्ज एवढा येण्यासाठी लेफ्ट साइड मध्ये आपण इलेक्ट्रॉन्स ऍड करत असतो आणि रिडक्शन मध्ये आपण लेफ्ट साइडचा चार्ज बॅलन्स करण्यासाठी राईट साइड मध्ये इलेक्ट्रॉन्स ऍड करत असतो आणि म्हणून आता इथे I2 गिव्स राईज टू काय भेटून राहिला आहे ट्वाइस I निगेटिव्ह. बघा म्हणजे मला काय करायचं आहे, इकडे 2 निगेटिव्ह चार्ज आहे आणि इकडे 0 आहे, तर मला इकडे 2 निगेटिव्ह करायचं आहे म्हणून मला इकडे 2 इलेक्ट्रॉन्स ऍड करावं लागेल. मग आता हे चार्ज बॅलन्स झाला आणि चार्ज बॅलन्स झाल्यानंतर मग आता मी इलेक्ट्रॉन बॅलन्स करतो. काय करतो इलेक्ट्रॉन बॅलन्स करतो. तर इथे इलेक्ट्रॉन्स ऑलरेडी बॅलन्स आहे. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स ही 2 आहे आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स ही 2 आहे. त्याच्यामुळे कोणतंच कोएफिशियंट मल्टिप्लाय करायची गरज नाही. सरळ सरळ हे दोन्ही लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स कॅन्सल करा. S2O3 डायनिगेटिव्ह प्लस I2 हे राईट हँड साइडचे आणि आता हे लेफ्ट हँड साइडचे S4O6 डायनिगेटिव्ह प्लस ट्वाइस I निगेटिव्ह. अशा प्रकारे इन दिस वे दी आयन्स आर म्हणजे जस्ट आयन्स आर बॅलन्स, इलेक्ट्रॉन्स आर बॅलन्स. आता आपण हे बेसिक मीडियम मध्ये आहे, त्याच्यातनी आपल्याला H पॉझिटिव्ह आहे का असेल तरच OH निगेटिव्ह ऍड करायचे होते. तर इथे कुठंच H पॉझिटिव्ह नाहीच आहे, तर त्याच्यामुळे H पॉझिटिव्ह OH निगेटिव्ह ऍड करायचं कामच नाही. दिस इज द बॅलन्स रिएक्शन्स इन बेसिक मीडियम. बॅलन्स झाली की नाही हे कन्फर्म करू आपण. -4 चार्ज या साईडने आहे आणि -2 आणि -2 म्हणजे -4 चार्ज या साईडने, याचा अर्थ ही रिएक्शन्स बॅलन्स आहे. अशा प्रकारे आपण बेसिक मीडियम मध्ये सुद्धा बऱ्याचशा रिएक्शन्स बॅलन्स करतो. तर इथे बेसिक मीडियमचं कामच पडलं नाही, कारण H पॉझिटिव्ह आपल्याला बॅलन्स करण्यासाठी OH निगेटिव्ह ऍड करायचं कामच पडणार नाही. ठीक आहे, तर ही झाली एक नेक्स्ट एक्झाम्पल. अजून एक नेक्स्ट एक्झाम्पल याचं समजून घेऊ आणि इथे हाफ रिएक्शन्स मेथड ची टेक्निक तुम्हाला समजली असेल की 2 हाफ रिएक्शन्स सेपरेट करायचे आहे आणि मग त्यांना बॅलन्स करायचं आहे. चार्ज बॅलन्स करा, इलेक्ट्रॉन्स ऍड करू आणि फायनली झालेले इलेक्ट्रॉन बॅलन्स आणि चार्ज बॅलन्स झाले की ऍड करा. शेवटचं जे इक्वेशन्स येईल दॅट इज द बॅलन्स रेडॉक्स इक्वेशन्स. बघा लक्ष द्या आता इकडे आपण थर्ड एक्झाम्पल पाहू जे हाफ रिएक्शन्स मेथडनुसार आपल्याला बॅलन्स करायचं आहे रेडॉक्स रिएक्शन्स. आता बॅलन्सिंग द रिडॉक्स रिएक्शन्स बाय युझिंग ऍसिड बेसिक मीडियम मध्ये ही रिएक्शन बॅलन्स करायची आहे युझिंग हाफ रिएक्शन्स मेथड किंवा आयन इलेक्ट्रॉन्स मेथडनुसार. तर सर्वात पहिल्यांदा फर्स्ट रूल आपल्याला सर्वांना माहिती आहे की बॅलन्सिंग द अदर ॲटम्स अदर दॅन हायड्रोजन अँड ऑक्सिजन अँड असाइन द ऑक्सिडेशन नंबर ऑफ ईच ॲटम. हायड्रोजन आणि ऑक्सिजन ॲटम सोडून बाकीचे ॲटम बॅलन्स करायचे आणि त्यांच्या ऑक्सिडेशन नंबर मेन्शन करायच्या किंवा असाइन करायच्या. बघा इथे ऑक्सिडेशन्स नंबर ऑफ क्लोरीनचा ऑक्सिडेशन्स नंबर काय राहणार आहे, हे -2 तिकडे गेले +2 +2 -1 म्हणजेच काय राहणार आहे +1. इथे क्लोरीनचे ऑक्सिडेशन स्टेट +1 राहील, ऑक्सिजनची -2. इथे क्रोमियमची ऑक्सिडेशन स्टेट ज्यांना काढता येत नाही त्यांनी अशी काढायची आहे CrOH/4 निगेटिव्ह. मी सांगितलं आहे OH निगेटिव्ह साठी -1 घेऊन टाकायचं आहे. त्याच्यामुळे ज्यांची काढायची आहे त्यांच्यासाठी X क्रोमियम आहे 1 +4 OH निगेटिव्ह आहे इज इक्वल टू -1 असं आहे. म्हणून 4 × -1 × -1 x -4 -1 x -1 +4 म्हणून x इज इक्वल टू +3 ऑक्सिडेशन स्टेट असेल यांची. म्हणून इथे क्रोमियमची ऑक्सिडेशन स्टेट +3 आहे, ऑक्सिजनची तर -2, हायड्रोजनची +1. इथे क्रोमियमची ऑक्सिडेशन स्टेट -8 तिकडे गेला +8 +8 -2 म्हणजे +6. ऑक्सिजन आहे -2 आणि क्लोरीनची असते -1. बघा अशा प्रकारे आपण यांच्या ऑक्सिडेशन स्टेट मेन्शन केलेलं आहे. अदर ॲटम ऑलरेडी बॅलन्स आहे. आता ऑक्सिडेशन्स कोणाचं झालं आणि रिडक्शन्स कोणाचं झालं ते हाफ रिएक्शन सेपरेट करायचे आहे. इथे क्रोमियम ट्रायपॉझिटिव्हचं कन्व्हर्शन क्रोमियम +6 मध्ये झालं, याचा अर्थ यांचा ऑक्सिडेशन नंबर वाढला म्हणजे ऑक्सिडेशन आणि यांचा ऑक्सिडेशन नंबर कमी झाला क्लोरीनचा म्हणजे रिडक्शन्स. डिवाइड द टू
half reaction as a oxidation half reactions and reduction half reactions. Oxidation half reactions आपण पहिल्यांदा लिहून टाकू इथे. ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन्स. ऑक्सिडेशन्स कोणाचं झालेलं आहे? CrOH/4 निगेटिव्ह गिव्स राईज टू CrO4 डायनिगेटिव्ह. अशा प्रकारे ऑक्सिडेशन झालेलं आहे. त्यानंतर रिडक्शन्स हाफ रिएक्शन्स लिहू आपण. रिडक्शन्स हाफ रिएक्शन्स. तर रिडक्शन्स हाफ रिडक्शन्स कोणाचं झालेलं आहे? ClO निगेटिव्ह gives rise to Cl negative. हे झालं रिडक्शन हाफ रिएक्शन्स. बॅलन्सिंग द ऑक्सिजन ॲटम्स. इकडे ऑलरेडी 4 ऑक्सिजन ॲटम आहे, इकडे 4 ऑक्सिजन ॲटम आहे. इकडे 1 ऑक्सिजन आहे, इकडे ऑक्सिजन नसल्यामुळे एक H2 ॲड करणार. बॅलन्सिंग द हायड्रोजन ॲटम्स. नंतर आपण हायड्रोजन ॲटम बॅलन्स करत असतो आणि म्हणून CrOH/4 इथे निगेटिव्ह. इथे 4 हायड्रोजन आहे, इकडे एकही हायड्रोजन्स नाही आहे म्हणून CrO4 डायनिगेटिव्ह प्लस 4H पॉझिटिव्ह या साईडनं आपण ॲड करणार. आणि रिडक्शन हाफ रिएक्शन्समध्ये बघा लक्षात ठेवायचं आहे. तर रिडक्शन हाफ रिएक्शन्समध्ये या साईडनं 2 हायड्रोजन आहे, या साईडनं डिफिशियंट आहे म्हणून ClO निगेटिव्ह टॉईस H पॉझिटिव्ह या साईडनं ॲड करणार आपण. बघा लक्षात ठेवायचं आहे. Cl निगेटिव्ह प्लस H2. तर अशा प्रकारे हे हायड्रोजन बॅलन्स केले आणि ऑक्सिजन बॅलन्स केले. आता काय करायचं आहे आपल्याला? चार्ज बॅलन्स करायचा आहे. ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन्स मध्ये इलेक्ट्रॉन्स या साईडने ऍड करायचा आहे आणि या साईडचा चार्ज बॅलन्स करायचा आहे. रिडक्शन साईड मध्ये या साईडचा चार्ज बॅलन्स करण्यासाठी या साईडला इलेक्ट्रॉन्स ऍड करायचे आहे. आणि म्हणून नेक्स्ट असते आपलं बॅलन्सिंग द चार्ज. बॅलन्सिंग चार्ज बॅलन्स करणारा. बॅलन्सिंग चार्ज बाय ऍडिंग इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स ऍड करून, है की नाही? फॉर एक्झाम्पल जसं आपण इथे घेतलाय CrOH/4 निगेटिव्ह है ना, गिव्स राईज टू काय राहिलेलं आहे? CrO2 डायनिगेटिव्ह प्लस 4H पॉझिटिव्ह. आता या साईडनं चार्ज पहा किती आहे? -1 चार्ज आहे. या साईडनं -2 आणि +4 म्हणजे किती उरलेला आहे? +2 चार्ज आहे की नाही? म्हणजे +2 चार्ज या साईडनं आहे आणि -1 चार्ज या साईडनं आहे. मला याही साईडनं काय करायचं आहे? -1 करायचं आहे. म्हणजे मला किती इलेक्ट्रॉन्स द्यावं लागेल? 3 इलेक्ट्रॉन्स द्यावं लागेल. कारण +2 उरलेला आहे. कारण +4 आणि -2 मध्ये उरला किती? +2. मग मला या साईडमध्ये -1 आहे, तेवढा -1 तिकडे यायला पाहिजे. म्हणून याच्यामध्ये 3 इलेक्ट्रॉन जर ऍड केले तर -1 इकडे चार्ज होतं. म्हणून इथे मला 3 इलेक्ट्रॉन्स ऍड करावं लागणार आहे. आता हे झालं -1 याही साईडनं आणि -1 याही साईडनं. चार्ज बॅलन्स झाला ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन्समध्ये. रिडक्शन हाफ रिएक्शन्समध्ये या साईडने इलेक्ट्रॉन्स ऍड करणार आहोत आणि या साईडचा चार्ज बॅलन्स करणार आहोत. बघा म्हणून मी रिडक्शन हाफ रिएक्शन्समध्ये ClO निगेटिव्ह प्लस टॉईस H पॉझिटिव्ह. आता इलेक्ट्रॉनसाठी जागा ठेवतो मी प्लस. इकडे इलेक्ट्रॉन्स ऍड करायचे आपल्याला इकडला चार्ज बॅलन्स करण्यासाठी. Cl निगेटिव्ह प्लस H2. इकडे -1 चार्ज आहे, इकडेही -1 आला पाहिजे. -1 येण्यासाठी इथे -1 आहे +2 इकडे आहे म्हणजे इकडे +1 राहिलेला आहे. आता -1 येण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? 2 इलेक्ट्रॉन्स याच्यात ऍड करावं लागेल. -1 येण्यासाठी काय करावं लागेल? 2 इलेक्ट्रॉन्स ऍड करावं लागेल. एक इलेक्ट्रॉन्स ऍड केला की 0 होईल आणि पुन्हा एक इलेक्ट्रॉन्स ऍड केला की -1. म्हणून इथे 2 इलेक्ट्रॉन्स ऍड करावं लागेल. बघा यांनी लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स 3 केले, यांनी गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स 2 केले. बघा चार्ज बॅलन्स आहे की नाही पाहून घ्यायचं आहे. -1 हे +4 आणि हे -5 म्हणजे -1. इकडे -1 आहे, इकडे -1 आहे. इकडे -1 +2 आणि हे -1 म्हणजे इकडे किती झालं? आता हे -3 आणि +2 म्हणजे -1 या साईडनं उरला, -1 या साईडनं आहे. आता इथं चार्ज बॅलन्स झाले. चार्ज बॅलन्स झाल्यानंतर इलेक्ट्रॉन बॅलन्स करायचे असतात आपल्याला. काय करायचे असतात? इलेक्ट्रॉन बॅलन्स करायचे असतात. तर इलेक्ट्रॉन बॅलन्स कसे करतो आपण? इथे 3 इलेक्ट्रॉन लॉस झाले, इथे 2 इलेक्ट्रॉन्स लॉस झाले. त्याच्यामुळे या होल इक्वेशन्सने कितीनं मल्टिप्लाय करसाल तुम्ही? 2 न मल्टिप्लाय करसाल. आणि या होल इक्वेशनला कितीनं मल्टिप्लाय करसाल? 3 न मल्टिप्लाय करसाल. जेणेकरून लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स बॅलन्स होतील. त्याच्यामुळे आपलं काय येणार आहे आता? हे टॉईस CrOH/4 निगेटिव्ह gives rise to twice CrO2 dinegative plus 8H positive plus 6 electrons.
असंच इकडेही 3 न मल्टिप्लाय करसाल थ्राईज ClO निगेटिव्ह प्लस 6H पॉझिटिव्ह प्लस 6 इलेक्ट्रॉन्स गिव्स राईज टू 6 थ्राईज Cl निगेटिव्ह हे 3 न मल्टिप्लाय केलं प्लस थ्राईज H2. आता बघा हे दोन्ही इक्वेशन्स ऍड करणार आहोत. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स कॅन्सल करणार आहोत. बाकी काही कॅन्सल होत असेल तर तेही करून टाकायचं आहे. इथे 6H पॉझिटिव्ह आहे, इथे 8H पॉझिटिव्ह आहे, त्यामधले 6H पॉझिटिव्ह कॅन्सल होतील इकडे, तिकडे 2H पॉझिटिव्ह रिमेन राहतील. म्हणून टॉईस CrOH/4 निगेटिव्ह प्लस या साईडचे स्पेसिस लिहा 3ClO निगेटिव्ह बरोबर आहे गिव्स राईज टू काय भेटणार आहे आपल्याला टॉईस CrO2 डाय निगेटिव्ह प्लस थ्राईज Cl निगेटिव्ह प्लस थ्राईज H2O आणि आता हे 8 हायड्रोजन आणि 6 हायड्रोजन हे 6 कॅन्सल झाले याच्यातून तर राहिले किती 2 हायड्रोजन आयन्स. पण हे रिएक्शन्स बेसिक मीडियम मध्ये आहे. बेसिक मीडियम मध्ये असल्यामुळे हे H पॉझिटिव्ह आपल्याला काय करावं लागणार आहे कॅन्सल करावं लागणार आहे न्यूट्रलाइज करावं लागणार आहे. म्हणून दोन्ही साईडनं तेवढेच OH निगेटिव्ह आपण ऍड करू. म्हणून आपण यांच्यामध्ये ऍडिंग द OH निगेटिव्ह बेसिक मीडियम मध्ये असल्यामुळे OH निगेटिव्ह ऍड करणार आहोत ऑन बोथ साइड टू न्यूट्रलाइज द H पॉझिटिव्ह. म्हणून टॉईस CrOH/4 निगेटिव्ह प्लस थ्राईज ClO निगेटिव्ह प्लस टॉईस OH निगेटिव्ह हे एक्स्ट्रा येते त्यामुळे टॉईस CrO2 डाय निगेटिव्ह आहे की नाही प्लस थ्राईज Cl निगेटिव्ह प्लस आता हे टॉईस OH ऍड केले तर काय होईल याच्यात जर आपण टॉईस OH ऍड केले हे टॉईस OH आणि थ्राईज OH किती होईल 5H2O होऊन जाईल काय होऊन जाईल 5H2O. तर हे झालं तुमचं बॅलन्सिंग. आता हे रिएक्शन्स तुमची काय झाली बॅलन्स झाली. बघा बॅलन्स झाली का नाही ते चेक करायची आपल्याला. इकडे -2 चार्ज आहे हा -3 चार्ज आहे आणि हा -2 चार्ज आहे म्हणजे टोटल किती आहे -4 -7 चार्ज या साईडला आहे हे 4 -4 असं आहे आणि हे -3 म्हणजे -7 या साईडला आहे -7 त्या साईडला चार्ज आहे म्हणून इथे चार्जही बॅलन्स आहे आणि आयटमही बॅलन्स आहे. अशा प्रकारे हे रिएक्शन्स आपण काय करत असतो बॅलन्स करत असतो. थोडं कॉन्सन्ट्रेशन व्यवस्थित ठेवावं लागते आपल्याला बॅलन्स करता येईल. अशा प्रकारे आपण रिडॉक्स रिएक्शन्स बॅलन्स करत असतो बाय युझिंग ऑक्सिडेशन हार्म रिएक्शन्स आणि आयन इलेक्ट्रॉन्स मेथडनुसार. क्लिअर झालं हे. तर अशा प्रकारे तर हे बॅलन्स करता आलं पाहिजे जेणेकरून आपल्याला इनऑर्गॅनिक रिएक्शन्सवर कमांड येतील. इथपर्यंत सर्वांना लक्षात आलं आहे. आता आपण यामध्ये टाइप ऑफ रिडॉक्स रिएक्शन्स पाहणार आहोत याच्यानंतर आणि मग फायनली अप्लिकेशन्स ऑफ रिडॉक्स रिएक्शन्स इक्विव्हॅलेंट वेट कॅल्क्युलेशन्स बाय युझिंग रिडॉक्स रिएक्शन्स. रिडॉक्स रिएक्शन्स मध्ये इक्विव्हॅलेंट वेट कसं कॅल्क्युलेट करत असते ते एवढे पोर्शन झाले की हे रिडॉक्स रिएक्शन्स मॅक्झिमम चॅप्टर आपलं कव्हर होते. आणि मग जेव्हा आपण ऑब्जेक्टिव्ह सोडवतो तेव्हा याच्यातले बरेचसे काही जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपले सॉल्व्ह होऊन जातील. ठीक आहे.